महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयावरून राडा झालेला आहे। शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरलेली आहे, तसंच लाथ सुद्धा मारलेली आहे। त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यामध्ये मोठा राडा बघायला मिळाला। तर अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड हे आमने सामने आले होते। मात्र महेंद्र गायकवाडने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलेलं आहे। या दोन प्रकारांमुळे यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वादात सापडलेली आहे। दरम्यान कुस्तीगीर परिषदेनं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांचं 3 वर्षांसाठी निलंबन केलेलं आहे। त्यामुळे वादाची ठिणगी पडलेली आहे। पंचांचा चुकीचा निर्णय आहे त्या ठिकाणी। मला निलंबित केले आहे 3 वर्षाची, परंतु त्या ठिकाणी ते दाखवलेलं गेलेले आहे। त्या मागचा काय हेतू आहे, मी त्या ठिकाणी पंचांना म्हणलो होतो की व्हिडिओ बघा, चेक करा। ज्युरीपाशी अपील केली होती, व्हिडिओ चेक करून तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। परंतु त्यांनी ती काही व्हिडिओ दाखवली गेली नाही। ती व्हिडिओ दाखवायचा आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न करत होतो की ती व्हिडिओ तुम्ही दाखवा, परंतु त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी गलिच्छ भाषेतनं बोलणं झालं आम्हाला। वारंवार आम्ही तक्रार केल्यामुळं मला माझं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। काल संध्याकाळी एक बाईटमध्ये सांगितले मुलाखतीत की तो पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता। पंचांचा निर्णय जर चुकीचा असेल तर येणाऱ्या भविष्य काळात या खेळाडूवर एक अन्यायाचे आणि खेळाडूचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। तर शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर त्याचे आता पडसाद उमटत आहेत। काहींनी राक्षेची पाठराखण केली आहे, तर काहींनी राक्षेच्या निलंबनाचं समर्थन केलेलं आहे। दरम्यान राक्षेचे वस्ताद काका पवारांनी शिवराजवरती अन्याय झाल्याचा आरोप केलाय, तर संदीप भोंडवे यांनी काका पवारांच्या आरोपांचं जोरदार खंडन केलंय। त्याचे मान्यच नाही ना, कुणाला मान्य होते? 3 वर्ष म्हणजे काय तुझ्या लेकराच होईल का? तू तुझ्या लेकराने अन्याय केला, तू समजा राग नाही आवरणार झाला, रेफरीला तुझ्या लेकराने मारलं तर तू 4 वर्ष टाकणार का त्याच्यावर बनते? त्या पैलवानाचं कॅरियर का संपवतोय तुम्ही? पैलवानासाठी कशासाठी? पण तुम्ही तुमचं बघा ना नीट व्यवस्थित। तुमच्या मनाला पटत असेल तर आम्ही मान्य करतो ना, 4 वर्ष ना 10 वर्ष टाका आमच्या पैलवानावर। पण जो अन्याय होत असेल त्याला तुम्ही तोंड काहीच देणार नाही का? त्याला न्याय देणारच नाही का तुम्ही? ही आहे ना काकापडच्या तालमीत आलेली आहे। म्हणजे 12 ते 15 मेडल आहेत, म्हणजे काय स्वर्ण पदकं आलीत, काय रौप्य पदकं आलीत, म्हणजे ती पदकं आली ह्याचा अर्थ आम्ही अन्याय केलाय का? आम्हाला अन्याय करायचा असं तर त्या पण पदकाच्या आम्ही काहीतरी उलटं पालटं केलं असतं ना, परंतु तसं काही होत नाही। कुस्ती ही निरपेक्षपणे पंचाच्या हवाली असते, पंच निर्णय घेतात आणि पदाधिकारी जर काय गोंधळ झाला तर तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतात।